खूप लॉजिकल गोष्ट आहे की सर्वसाधारणपणे मी मार्केटून माहिती घेतली तर 1 किलो पनीर तयार करण्यासाठी किती दूध लागतं तर जनरली 5 ते 6 लिटर दूध लागेल 1 किलो पनीर तुम्हाला दुधापासून बनवायचं असेल तर. असं गृहीत धरू की आपल्याला ते 60 रुपये लिटरने दूध मार्केट म्हणजे डेअरीचं अवेलेबल आहे, म्हैसीचं दूध जरी पकडलं 5 ते 6 लिटर म्हटलं तर इट विल गो टू 300 to 350 रुपीज त्याचं फक्त दुधाची कॉस्ट जाणार आहे. बापरे. त्याच्यानंतर मग प्रोसेसिंगची कॉस्ट लागणार आहे, पॅकेजिंगची कॉस्ट लागणार आहे. ह्या सगळं बघितलं तर तो कशाही परिस्थितीत 350च्या वरतीच राहील. मार्केटमध्ये मात्र 150, 200, 250 रुपयाचं ज्या ते पनीर भेटतं आपण समजून जायचं की ते होऊ शकत नाही. आता 5 लिटर जरी म्हटलं आणि 60 रुपयाचे 300 रुपयाचं फक्त दूध होणार आहे. मग ते बनवण्यासाठी उकळण्यासाठी लागणारे फ्युएल आहे, त्याच्यात लागणार कस्ट आहे, त्याच्यानंतर लागणार पॅकेजिंग आहे, ब्रँडिंग आहे, याची कॉस्ट ऍड केली मला नाही वाटतं 350, 400, 500च्या खाली काही येऊ शकेल म्हणून. मग मार्केटमध्ये तुम्ही 200, 250 स्वस्त म्हणून दूध द्या तर स्वस्त म्हणून तुम्हाला भेटणं म्हणजे स्वस्त नाही भेटत आहे, ते ऍब्सोल्युटली पॉयझनस प्रॉडक्ट आपल्याला भेटतात. तर ही आपण केअरफुल कशापासून बनतंय?